श्रद्धा भक्ती आणि अध्यात्माचा संगम साधणारा 17वा श्री साई सच्चरित पारायण सोहळा तसेच भव्य संगीतमय देवी भागवत कथा दाड बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे मोठ्या भक्तिभावात सुरू झाली आहे। श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान व समस्त दाड बुद्रुक ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भक्तिरसाने दुमदुमला होता। गुरुवार 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी श्री साईबाबांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे। यानंतर दररोज सकाळी 8 ते 11 या वेळेत श्री साई सच्चरित ग्रंथाचे सामूहिक पारायण संपन्न होणार असून या पारायणाची भक्तिमयी सांगता गुरुवारी 1 जानेवारी 2026 रोजी करण्यात येणार आहे। या पारायणासाठी परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या असंख्य भाविकांनी उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली असून दाड बुद्रुक गाव पुन्हा एकदा साईनामाच्या गजराने दुमदुमणार आहे। या पारायण सोहळ्याबरोबरच संगीतमय देवी भागवत कथा हा या महोत्सवाचा विशेष आकर्षण बिंदू ठरणार आहे। सुप्रसिद्ध रामायणाचार्य भागवताचार्य व शिवकथाकार हरिभक्त परायण साध्वी सोनालीताई करपे यांच्या सुमधुर व ओघवत्या वाणीतून देवी भागवत कथेचे निरूपण होणार आहे। दिनांक 25 ते 1 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज सायंकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत कथा सादर होणार असून कथेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। देवी महात्म्य, भक्तीचे महत्त्व, संस्कारांची जपवणूक, कुटुंब मूल्ये व सामाजिक सलोखा यांचे प्रभावी विवेचन साध्वी सोनालीताई आपल्या प्रवचनातून करणार आहेत। भाविकांच्या मनाला भिडणारी कथा, सुमधुर भजने, कीर्तन व संगीत यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती राहणार असून वातावरण पूर्णतः भक्तिमय होणार आहे। या धार्मिक सोहळ्याचा आणखी एक विशेष भाग म्हणजे मंगळवार 31 डिसेंबर रोजी रात्री 9 ते 12 या वेळेत आयोजित विशेष कार्यक्रम, ज्यामध्ये भक्तिभावात आणि आध्यात्मिक वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे। तर गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता काल्याचे कीर्तन होऊन या संपूर्ण सोहळ्याची मंगलमय सांगता होणार आहे। हा सर्व कार्यक्रम श्री हनुमान व श्री अदनमदन बाबा मंदिरालगतच्या प्रशस्त प्रांगणात होणार आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, युवक युवती व स्वयंसेवक परिश्रम घेत असून या पवित्र आणि भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी परिसरातील तसेच बाहेरील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्ष योगेश तांबे यांनी केले आहे।